वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्येच जात असतो आणि यातूनही शिक्षणासाठी कार्य करणाऱ्या, शिक्षणासाठी झटणाऱ्या आपल्या देवकर सरांच्या या महत्त्वाच्या कार्यक्रमाप्रसंगी आमदार साहेब आवर्जून इथे उपस्थित राहिले, त्याबद्दल सर्व संस्थेच्या संचालकांच्या वतीने, विद्यार्थी पालकांच्या वतीने साहेब आपलं मनापासून आभार. संस्थेच्या वतीने देखील आमदार साहेबांचा सत्कार होईल. मी घाडगे सरांना, देवकर सरांना विनंती करतो की आपण आदरणीय आमदार श्री प्रतापजी सरनाईक यांचं आपल्या संस्थेच्या वतीने स्वागत करावं या कार्यक्रमामध्ये. कदम सर, थोरात सर, शिर्के सर. मी आमदार साहेबांना विनंती करतो की आपण कृपया या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम मी सदाशिव देवकर सरांचं 75व्या वर्षी आपण जे पदार्पण केलं त्याबद्दल मनापासून अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो. खरं तर देवकर सर आणि मी 30 वर्षापासूनचा त्यांचा आणि माझा परिचय, आणि मला कल्पना आहे की ह्या सभागृहामध्ये जे काही उपस्थित विद्यार्थी आणि पालकवर्ग आणि शिक्षक वर्ग आहेत, प्रामुख्यानं लोकमान्य नगर आणि आपल्या आसपासच्या परिसरातीलच मोठ्या प्रमाणात आहे. आणि सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातली ही मुलं घडवण्याचं काम देवकर सर आणि त्यांच्या पत्नीनं केलं, त्याबद्दल तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो. आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले श्री दिनेश मिसाळ, श्री सुरेश सकपाळ, आत्माराम कदम साहेब, सुशांत कदम साहेब, सुरेश देवकर, रवींद्र घाटगे आणि जे नेहमी माझ्यासोबतच प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कामामध्ये देवकर सरांच्या माध्यमातून काम करत असतात, ते प्रकाश घाटगे, ह्या पुस्तकाचे लेखक अविनाश कुलकर्णी, प्रकाश निकेतन भांबरे, बाबा वाघमारे, शिर्के सर, थोरात सर, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर. 81 साली चालू झालेल्या ह्या संस्था, 2 संस्थांच्या माध्यमातून सरांनी इथपर्यंत मजल मारले आणि शेकडो, आजपर्यंत शेकडो नव्हे तर हजारो विद्यार्थ्यांना शिकवण्याचं पवित्र काम आमच्या ह्या देवकर सरांनी आणि त्यांच्या पत्नीने केलं. त्याबद्दल मी खरोखर आपल्या ह्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आपलं मनापासून अभिनंदन करतो. खरं तर पुस्तक फार वर्षापूर्वी प्रकाशित व्हायला होतं, कारण अनेक शिक्षण संस्था ह्या ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या आहेत. प्रत्येक शिक्षण संस्था ह्या स्वतःची काहीतरी म्हणजे आर्थिक क्षमता असतानासुद्धा जास्तीत जास्त लोकांकडनं पैसे लुबाडून कशी संस्था चालवता येईल यासाठी प्रयत्न करत असताना देवकर सरांनी मात्र ते न करता ह्या गोरगरीब विद्यार्थ्यांना मला शिकवता कसं येईल, त्यांना पैशापेक्षा जास्त मदत कशी आपल्याला ह्या शिक्षणाच्या माध्यमातून करता येईल ह्याकडे लक्ष दिलं. गोरगरीब जो आमचा कामगार वर्गातला लोकमान्य नगर परिसरातला माणूस होता, त्याला ह्या संस्थेच्या माध्यमातून सरांनी योग्य मार्गदर्शन दिलं आणि आज ह्या शाळेतून शिकणारे अनेक विद्यार्थी मोठमोठ्या पदावर कार्य करत आहेत, मोठमोठ्या ठिकाणी ते नोकरीला आहेत, मोठमोठ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं नाव कमावलेलं आहे. त्यामुळे खरोखर देवकर सर, मी बोलायला मला शब्द नाही आहेत, एवढं काम, अतुलनीय काम तुम्ही ह्या लोकमान्य नगर आणि परेरा नगर असू द्या किंवा शास्त्रीनगर ह्या परिसरातील जनतेसाठी केलेलं आहे. मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो. 75च्या कार्यक्रमाला तुम्ही मला बोलवलं, तशाच पद्धतीनं 100व्या वाढदिवसाला सुद्धा मला आपण आमंत्रित करावं अशी सदिच्छा व्यक्त करतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.